नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय। आजपासून सर्वांना खुशखबर। 5 सप्टेंबर गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्यातील एसटी कामगारांनी 2 दिवसांपासून पुकारलेल्या संपानंतर आज सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कामगार संघटना आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली। या बैठकीत चर्चेअंती राज्य सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य करत एसटी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ दिली आहे। कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 6,500ची वाढ जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे एसटी कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केलं असून लवकरच मुख्यमंत्र्यांकडून याची घोषणा केली जाईल। या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मराठा नेते मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघात घोंगडी बैठक घेणार आहे। या बैठकांची सुरुवात गुरुवार म्हणजेच आजपासून होणार आहे। गेवराई, माजलगाव, परळी, केज, बीड, आष्टी, पाटोदा अशा अनुक्रमे ह्या घोंगडी बैठका होणार आहेत। या बैठका मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जरी घेण्यात येणार असल्या तरी जिल्ह्यातील विधानसभा असलेल्या मुख्य 6 गावातच या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक इच्छुक उमेदवारांनी जरांगेंची भेट घेतली होती। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च उचलता येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते। याचा विचार करून आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। वैद्यकीय शिक्षणासाठी शुल्क सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे। सरकारच्या या निर्णयामुळे आता वैद्यकीय शिक्षणात आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पाठबळ मिळणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे EWS घटकातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांना संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतला आहे। यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते हे आता होणार नाही। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक नवनवीन योजनांची घोषणा करण्यात येत आहे। अशातच ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अभय योजनेच्या घोषणेनंतर ही योजना आता अंमलात येणार आहे। 1 सप्टेंबरपासून ही योजना लागू करण्यात येणार असून या योजनेमुळे वीज बिल थकबाकीधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। या योजनेद्वारे वीज बिल थकबाकीधारकांवरील व्याज आणि विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे। त्यामुळे अनेक वीज बिल थकबाकीधारकांना दिलासा मिळणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पदवी घेऊनही बेरोजगार विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत महापालिकेच्या विविध विभागांमध्ये 281 विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात आली। या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासह 6 महिने शासन मानधनही देणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लाडकी बहीण, वयोश्री, युवा कार्य प्रशिक्षण आदी अनेक योजना सुरू केल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेला युवा कार्य प्रशिक्षण योजनेत 281 विद्यार्थी नेमण्यास मंजुरी देण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। फिल्डरवर काम करणाऱ्या अदानीच्या वीज कामगारांसाठी ॲपची निर्मिती करण्यात आली आहे। त्यामुळे कामगारांना वीज ग्राहकांच्या तक्रारी लवकर सोडवता येत आहेत। यात नियोजन, वाटप, प्रत्यक्ष काम व्यवस्थितपणे संपवणे, मालमत्तेची देखरेख आणि संरक्षण करणे, पाहणी करणे, सुरक्षाविषयक कामे करणे आदींचा समावेश आहे। एखादे काम कोणाला सोपवायचे इथपासून ते पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांच्या प्रतिक्रियांचा आढावा घेणे ही सर्व कामे या ॲपमुळे सोपी झाली आहेत।